नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये जवळजवळ 239 जागांसाठी ते भरती आहे. केंद्र सरकारी जॉब आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ते फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहे. म्हणजे ते कोणत्याही अनुभवाची गरज नाही आहे. खूप चांगली इथे सॅलरी म्हणजे वेतन सुद्धा भेटणार आहे. कमीत कमी 14,000 पासून सुरुवात आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये वयोमर्यादा, इथे कोण कोण अर्ज करू शकतं, जेंडर एलिजिबिलिटी, त्यानंतर अर्जाची फी आहे का नाही, अर्ज कसा करायचा आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय असणार आहे, त्यानंतर इथे निवड प्रक्रिया काय आहे, नोकरीचे ठिकाण कोणते आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्सवरती काम करत असतो. वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, त्यानंतर इथे जिल्हा न्यायालय परमनंट भरती असू द्या किंवा टाटा वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, त्याची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. ऑफिशियल पेजवरती सुद्धा आहेत आणि आपल्याकडे PDF सुद्धा आहे 10 पानी, आपण ते सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर इथे त्यांनी जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते सुद्धा लिंक दिलेली आहे. मी लिंक सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्या. सो इथे NLC इंडिया लिमिटेड, नवरत्न गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्याकडून अपडेट आलेली आहे. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, ID टाकू शकता, पासवर्ड टाकू शकता. जर न्यू युजर असेल तिथे रजिस्टर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण माहिती भरायची आहे आणि ते रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण PDF सविस्तरपणे बघून घेऊ. इथे फर्स्ट नेम ऑफ द ट्रेनिंग स्कीम दिलेले आहे, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग दिलेलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि नंबर ऑफ ट्रेनिंग स्लॉट्स दिलेले आहे. एकूण स्लॉट्स किती असणार आहे, त्यानंतर ट्रेनिंग स्कीमचं नाव काय आहे, किती टाइम कालावधीसाठी आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण किती लागणार आहे सांगितलेलं आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग SME अँड टेक्निकल ONE 3 वर्षाचं इथे ड्युरेशन असणार आहे. इथे तुमचं शिक्षण फुल टाईम डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स ऑफ मिनिमम 3 इयर्स सांगितलेला आहे. इन केस ऑफ डिप्लोमा नाही झाला तर 12वी तुमचं मिनिमम 2 वर्ष झालेलं पाहिजे आहे. 100 नंबर ऑफ ट्रेनिंग स्लॉट्स आहेत. इंडस्ट्रियल ट्रेनिंग, माइन्स अँड माइन्स सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये 3 वर्षाचं ड्युरेशन आहे. 10th पास असेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि इथे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन इंजिनिअरिंग ट्रेड लागणार आहे. 139 जागा आहे, 139 जागा असणार आहे. आता इथे डेट सुद्धा दिलेले आहेत, सांगितलेलं आहे बघा. SC ST OBC स्टेटस फॉर अप्पर एज लिमिट नॉट स्पेसिफिक अदरवाईज सांगितलेलं आहे 1/3/2024 पर्यंत. आता अप्पर एज लिमिट म्हटलं तर इथे एज बघा, UR EWSला 37 वर्ष, OBC साठी 40 वर्ष, SC ST साठी 42 वर्ष असणार आहे. एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करू शकता. आता इथे कमीत कमी इंडस्ट्रियल ट्रेनिंग SME अँड टेक्निकल इथे स्टायफन किती भेटणार आहे. फर्स्ट इयरला 18,000, सेकंड इयरला 20,000 आणि थर्ड इयरला 22,000 भेटणार आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग माइन अँड माइन सपोर्ट सर्व्हिसेस 14,000, 16,000 आणि 18,000 असं भेटणार आहे. आता प्लेसेस ऑफ ट्रेनिंग इथे सांगितलेलं आहे बघा. ट्रेनिंग्स विल बी पोस्टेड टू एनी प्लेस, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, संपूर्ण भारतात कुठेही करू शकतात. आणि हे सांगितलेलं आहे. रिझर्वेशन इन रिलॅक्सेशन दिलेले आहे, ही माहिती दिलेली आहे. मेथड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे. थ्रू आउट तुमचं रिटर्न टेस्ट होणार आहे. अलोकेशन ट्रेनिंग स्लॉट्स फॉर PAP सांगितलेले आहे. त्यामध्ये 25% ऑफ स्लॉट्स फॉर ट्रेनिंग विल बी allocated in respects of awareness for whom the awards have been passed before 1/1/2014 सांगितलेलं आहे. मेडिकल फिटनेस चेक केलं जाणार आहे. मेन लक्षात घ्या, मेथड ऑफ सिलेक्शन रिटर्न टेस्टद्वारा होणार आहे. मेडिकल फिटनेस चेक केलं जाणार आहे. त्यानंतर तुमचं एलिजिबिलिटी फॉर ट्रेनिंग तुम्हाला देणार आहे. पूर्ण माहिती आहे, तुम्ही नक्कीच इथे चेक करू शकता. खूप चांगली संधी आहे इथे, तुम्ही गमावू नका. बिकॉज इथे वेतनसुद्धा खूप चांगले आहे. अर्जाची कोणतीही फी नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं जॉब आहे. रिटर्न टेस्टवरती सिलेक्शन होणार आहे. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट इथे 15 जून 2024 असणार आहे. नोकरीचे ठिकाण जसं की आपण बघितलं अक्रॉस इंडिया आहे. खूप मोठी संधी आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. वयोमर्यादा 18 ते 37 वर्ष आहे. ऑल इंडिया उमेदवार कोणीही असू द्या, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकता. आता सर्टिफिकेशन डॉक्युमेंट्स काय लागणार आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. पेज नंबर 4 वरती PDF मध्ये तुम्ही नक्कीच चेक करू शकता. जसं की इथे सांगितलेलं आहे, हाय क्वालिटी रिसेंट पासपोर्ट साईज लागणार आहे. गुड क्वालिटी इमेज ऑफ कॅन्डिडेट सिग्नेचरचे तुम्हाला लागणार आहे. डेट ऑफ बर्थचं प्रूफचं सर्टिफिकेट लागणार आहे. आधार कार्ड, त्यानंतर 10th स्टँडर्डचं सर्टिफिकेट, हे पूर्ण जी लिस्ट आहे तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.